नमस्कार मित्रांनो, 7वीची स्कॉलरशिप तयारी जस्ट चालू करत आहात तुम्ही. आपण आपल्या ग्रामज्ञान अकॅडमीवरती शालेय स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेतोय. यात 7वी स्कॉलरशिपची तयारी करणार आहोत. 7वी स्कॉलरशिपचे नियमित वर्ग आपले 1 डिसेंबर 2025 पासून चालू होतील. डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च ह्या 4 महिन्यात आपण पूर्ण सिलेबस कव्हर करणार आहे आणि एप्रिल ह्या 5व्या महिन्यात जास्तीत जास्त मॉक टेस्ट म्हणजे सराव प्रश्नपत्रिका सोडून आपण सुपर 30 बॅच अंतर्गत स्टेट मेरिट लिस्टमध्ये येण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता 1 डिसेंबर पासून आपले जे वर्ग चालू होतील ते सिलेबस नुसार होतील. परंतु याच्या आधी जे चॅप्टर झालेत आपले कोणकोणते झालेत? डायरेक्ट प्रोपोर्शन म्हणजे समप्रमाण, इन्व्हर्स प्रोपोर्शन व्यस्त प्रमाण आणि भागीदारी म्हणजे पार्टनरशिप. हे 3 टॉपिक झालेत. 1, 2 आणि 3. भागीदारी, पार्टनरशिप. तर समप्रमाणाचंच डिराइव्ह रूप भागीदारी कसं आहे आपण पूर्वीच्या लेक्चरमध्ये पाहिले. आता पुढचा प्रकार आपण पाहणार आहे त्यात सरळ व्याज. बँक तर काय नाही, बँक थेरॉटिकल पार्ट आहे थोडा. सरळ व्याज हे चॅप्टर आपल्याला स्कॉलरशिपचा किंवा स्कॉलरशिपला जे गणिताचे प्रश्न सोडवण्यात त्यासाठी जो पाया लागतो तो पाया पक्का करणारे टॉपिक आहेत. म्हणून हे टॉपिक आधी घेतोय आणि 1 डिसेंबर पासून सिलेबस वाईज होईल. पण ह्या टॉपिक शिवाय सिलेबस वाईज होणं अशक्य आहे. हे टॉपिक खूप बेसिक पाया आहे हा. आता सरळ व्याज हा पण चॅप्टर पुस्तकात म द क भागिले 100 किंवा म मुद्दल दर, व्याजाचा दर, क काळ किती वर्ष ते भागिले 100 या पद्धतीने आपल्याला सरळ व्याज शिकवलेलं आहे पुस्तकात. परंतु परत स्कॉलरशिपला आपल्याला काय वेळ वाचला पाहिजे तरच आपले सगळे प्रश्न कव्हर होतील. मग हा फॉर्म्युला न वापरता आपण कसं टॅकल करू शकतो सरळ व्याज ह्या चॅप्टरला, हे ह्या चॅप्टर झाल्यानंतर तुम्हाला समजून येईल. आपण बेसिक चॅप्टर कोणते म्हणलेत? हे 2, समप्रमाण, व्यस्त प्रमाण. आणि याच्यात आपण अजून एक ऍड करणार आहे कोणता? शेकडेवारी. शेकडेवारी एक टॉपिक झाला ना आपलं गणित अख्खं संपतंय. सगळं याच्यापासूनच डिराइव्ड आहे. भागीदारी बघितलं आपण मागच्या लेक्चरमध्ये. समप्रमाणापासून कसं भागीदारी चॅप्टरचे उत्तर काढता येतात तसंच आता हे सरळ व्याजाचे उत्तर सुद्धा आपण समप्रमाण ह्या चॅप्टर पासूनच काढायला शिकणार आहे. हा फॉर्म्युला वापरणार नाही. या चॅप्टर पासून काढायला शिकल्यामुळे आपल्या परीक्षेत खूप जास्त वेळ वाचणार आहे आणि त्यामुळे आपण जास्तीत जास्त प्रश्न अटेम्प्ट करून जास्तीत जास्त मार्क्स घेणार आहोत. हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे. सुपर 30 बॅच 1 डिसेंबर 2025 पासून चालू होते. ज्याला कोणाला ऍडमिशन घ्यायचं असेल त्यांनी आजच ह्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा. आपल्या ॲपची लिंक त्या ठिकाणी देण्यात येईल. आपली ग्रामज्ञान अकॅडमी आहे. आता बँक आणि सर्व बँक, मी स्वतः बँकेत 8 वर्षापेक्षा जास्त काम केलेलं आहे. माझी निवड, मी BS सर, माझी निवड IBPS PO, RRB PO ह्या मॅनेजर लेवलच्या पोस्ट आहेत, असिस्टंट मॅनेजर. त्याच्या व्यतिरिक्त क्लर्क, IBPS, RRB क्लर्क आणि इतर क्लर्क परीक्षेत गव्हर्नमेंटला निवड झालेली आहे. त्यामुळे हा चॅप्टर मी तुम्हाला जेवढा आवश्यक आहे तेवढा परंतु व्यवस्थित सांगू शकतो. ठीक आहे, चॅप्टरला चालू करू आपण. काय आहे आता जर बाकीचं सगळं जाऊ द्या. करंट अकाउंट, बँक हे कन्सेप्ट का आली? बँकेत एक करंट अकाउंट असतं, एक बचत अकाउंट असतं, आवर्ती ठेव रिकरिंग डिपॉझिट ज्याला RD म्हणतो, CA करंट अकाउंट, SA सेव्हिंग अकाउंट, फिक्स्ड FD फिक्स्ड डिपॉझिट म्हणजे FD केली, हे सुद्धा ऐकलं असतील तुम्ही. नंतर क्रेडिट कार्ड ATM. तर तुम्हाला बँक म्हणजे काय त्याची एक स्टोरी सांगतो फक्त. आता समाजात ही माणसं आहेत, यांच्याकडे जरा जास्तीचे पैसे आहेत. म्हणजे पगारातून येतात, त्यांच्या बिझनेसमधून येतात, शेतीतून येतात, कशातून तरी येतात आणि मग हे पैसे पडून येत. एका बाजूला महागाई वाढते म्हणजे काय? ज्या किमती आज येतात ते 2 वर्षांनी वाढलेले असतात, 4 वर्षांनी अजून वाढलेले असतात. परंतु पैसे आज जे 100 रुपये पैसे ते 2 वर्षांनी किती असणार आहे? 100 रुपये असणार आहे 2 वर्षांनी किंवा 4 वर्षांनी. किती असणार आहे ते? 100 रुपये. आपण तसेच ठेवले घरात साठवून तर 100च राहणार आहे, बरोबर? पण महागाई, आज जी वस्तू 100 रुपयाला भेटते, एखादा ब्रश वगैरे, एखादा थोडासा तांदूळ वगैरे, ते 2 वर्षांनी कितीला भेटणार आहे? 110ला. ही महागाई. मग याचा लॉस झाला नाही. घरात ठेवले पैसे 100 रुपये आणि 100 रुपये 2 वर्षांनी राहिले म्हणजे याचा लॉस झाला, कारण ती वस्तू आता 100ची वस्तू 110ला भेटायला पाहिजे होते. मग याची 100ची नोट सुद्धा 110ची व्हायला पाहिजे होती ना. मग याला काय वाटतं? महागाई जशी वाढती तसे माझे पैसे पण वाढले पाहिजे. या व्यतिरिक्त समाजात अन्य काही अजून असे लोक आहेत, हे यांच्याकडे एक्सेसचा पैसा आहे, हे घरात ठेवायला नको म्हणतात, कारण
त्याचं पाहिलं आपण, महागाई वाढते पण पैसा घरात ठेवला वाढत नाही. म्हणून यांना काय पाहिजे, याच्यावरती थोडेफार पैसे पाहिजे. 100चे 110ला जी वस्तू होती, मग माझ्या पैसे 100चे निदान 112-13 नाही पण 110 तरी झाले पाहिजे. महागाई तर बीट झाली पाहिजे. इन्फ्लेशन, महागाईला इन्फ्लेशन म्हणतात. इंग्लिश मिडियमच्या मुलांनी अजिबात सोडून जाऊ नका. हे सगळं मराठीत जरी असलं तरी जे आवश्यक टर्मिनॉलॉजी आहेत, आवश्यक टर्म्स आहेत, ते इंग्लिशमध्ये सांगितल्या जातील. हां, यांना काय, आता हा आहे शिक्षणाला उच्च शिक्षित, याला करायचं एक बिझनेस चालू पण पैसा नाही. याला एक छोटा व्यवसाय करायचा पैसा नाही. याला अजून काहीतरी घर बांधायचे पैसा नाही. याला कार घ्यायचे पैसा नाही. असं प्रत्येकाला यांना पैसे नाही, यांनाकडं जास्तीचे पैसे आहेत. मग हे यांना देऊ शकतात ना, आहे का नाही. याच्या बदल्यात हे 2 वर्षात त्यांना 10 रुपये जास्त पाहिजे होते ते देऊ शकतील हे यांना. पण असे डायरेक्ट यांना दिले तर काय होईल, उद्या हे म्हणले नाही नव्हते दिले किंवा काही कॉन्फ्लिक्ट झालं, काय वाद झाला तर अवघड होईल. म्हणून मध्ये कोणाला, बँक. कोणाला मध्ये, बँक. बँक काय करणार, यांचे घेणार पैसे आणि डिपॉझिट म्हणून स्वीकारणार आणि यांना काय देणार, कर्जन देणार. कर्जन देताना ह्यांचं KYC वगैरे घेणार, जेणेकरून ते बुडवणार नाही याची काळजी घेणार. लिगल टीम स्वतःजवळ ठेवणार, बुडवले तर ते वसूल करणार एक टीम ठेवणार, जेणेकरून ते पैसे बुडले नाही पाहिजे. मग आता बँकेने यांच्याकडून घेतले तर 1, 2, 3, 4, 5 जणांकडून 100, 500 रुपये घेतले समजा, आणि यांना 100ची गरज आहे 5 जणांना. ह्या 5 जणांना 100 रुपये दिले, असे 5 जणांना 500 रुपये दिले. 1 वर्षाने काय प्रत्येकाकडून 10,000 रुपये जास्त घ्यायची बोली झाली व्याजाने. मग यांनी बँकेला किती दिले, 12-12ची बोली झाली. सपोज यांनी किती दिले बँकेला, समजा रिटर्न किती दिले, 12 जास्तीचे दिले. म्हणजे बँकेला किती आले, 12×5 60 रुपये जास्त आले. म्हणजे बँकेकडे आता 500चे 560 झाले. ओके, पण 60 रुपये बँक स्वतःकडे ठेवणार का, नाही. यांना परत व्याज देणं आलंच नाही, यांनी यांच्याकडे जमा केले तर म्हणल्यावरती. मग यांना 10 व्याज दिलं परत, मग 10 50च गेले, उरले 560 मधून आधीचे यांचे 100 प्लस वरती 10 व्याज, म्हणजे 10 रुपये बँकेला उरले. तर बँकेचा झाला प्रॉफिट. आलं लक्षात. यांच्याकडून व्याज गोळा केलं कर्जाने देऊन आणि यांना व्याज दिलं. व्याज त्यांच्याकडून जेवढं गोळा केलं तेवढं सगळं नाही दिलं, त्याचा थोडा भाग दिला आणि थोडा भाग बँकेच्या फंक्शनला चालू ठेवला, बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या पगार द्यायला चालू ठेवला. बँक जर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या असते, सेंट्रल गव्हर्नमेंटचे डिव्हिडंड शेअर्स असल्यामुळे त्याच्यात त्यांना काहीतरी लाभांश द्यावा लागतो, डिव्हिडंड द्यावा लागतो, त्याच्यासाठी ठेवला. ओव्हरऑल स्टोरी कळाली. ज्यांच्याकडे पैसा जास्त आहे त्याच्याकडून पैसा घेणे, ज्याला पैशाची गरज आहे त्याला देणे, ज्याला गरज आहे त्याच्याकडून व्याज घेणं त्याच्यावरती, म्हणजे 500चे 510 रुपये घेणं, 520 रुपये घेणं, 100चे 110 रुपये घेणं, आणि ज्याच्याकडून घेतलं त्याला त्याच्यातला थोडा भाग देणं. जसे 100 घेतले होते त्याच्याकडून याला दिले 100, पण घेताना 110 घेतले, मग याला 110 नाही पण 107-8 तरी देणं आणि 2-3 रुपये स्वतःकडे ठेवणं आणि त्याच्यातून नफा कमावणं. हे बँकेचं मेजर काम आहे. बँकिंग सिस्टीम कळाली. आणि मग बँकेचे वेगवेगळे खात्याचे प्रकार आहेत. करंट अकाउंट म्हणजे काय, व्यापारी लोकांना लागतं, किती वेळा पैसे टाका, किती वेळा काढा. त्यांचं जर रोजचे भरपूर कस्टमर असतात त्याच्यासाठी ते करंट अकाउंट असतं. सेव्हिंग अकाउंट सामान्य माणसाचं, तुमच्या आमच्यासारख्या माणसाचं सेव्हिंग अकाउंट असतं. आले पैसे ठेवले, याला विशिष्ट व्याजदर असतो, पण एवढा पण नसतो, कमी पण नसतो, जास्त पण नसतो. 2.5 ते 3.5 किंवा 4 पर्यंत जास्तीत जास्त हा व्याजदर जातो, जो बऱ्यापैकी कमी आहे. मग काय करतात, पण हे पैसे कधी पण काढू शकतो आपण. सेव्हिंग अकाउंट मधले पैसे आज 1000 रुपये टाकले मी बँकेत, मला वाटलं उद्या काढायचे, उद्या काढू शकतो 1000 रुपये, परवा काढायचे काढू शकतो, म्हणून त्याला व्याजदर कमी आहे. बँकेला माहित नाही ना हा कधी पण काढू शकतो, म्हणून बँक त्याला कमी व्याजदर देते. पण मला माहिती आहे मी 2 वर्षांनीच काढणार आहे पैसे, मग मी काय करणार, FD करणार, फिक्स्ड डिपॉझिट. मग आता बँकेला पण खात्री पडली हा 2 वर्ष काय माझ्याकडे पैसे मागायला येणार नाही. मग बँक काय करणार, हे पैसे कुणाला तरी परत लोनसाठी देणार, कारण त्यांना निश्चिंत राहणार ना 2 वर्षासाठी. तर ही रक्कम भेटली ते लोन म्हणून कुणाला तरी देऊ शकतात, मग याच्यावर व्याजदर जरा जास्त भेटतो. एखादा सॅलरीड पर्सन आहे, ज्याला दर महिन्याला विशिष्ट पगार येतो 40,000, तो काय करणार, त्याच्यातले त्याला वाटलं 5,000 मला दर महिन्याला साठवायचे, मग तो RD करणार, रिकरिंग डिपॉझिट, दर महिन्याला 5,000 आणि त्याच्यावरती त्याला व्याज भेटणार. हे प्रकार कळाले. करंट अकाउंट, सेव्हिंग अकाउंट, रिकरिंग डिपॉझिट अकाउंट, FD अकाउंट, फिक्स्ड डिपॉझिट. हे परीक्षेला वगैरे काय स्कॉलरशिपला तरी नाही, स्कॉलरशिपला याच्या पुढचा भाग सरळ व्याज. क्रेडिट, ATM आणि डेबिट कार्ड. क्रेडिट म्हणजे काय असतं, तुम्ही म्हणता ना माझं क्रेडिट चांगलं आहे या ठिकाणी, या दुकानात मला उधार माल भेटतो. क्रेडिट म्हणजे काय, रक्कम मिळवण्याची पत असते, त्याला क्रेडिट म्हणतात. आणि क्रेडिट कार्ड म्हणजे काय, उसने पैसे कार्डद्वारे घेणं, त्याला क्रेडिट कार्ड. आणि डेबिट कार्ड म्हणजे काय,
आपलं एटीएम कार्ड म्हणजे आपल्याच अकाउंट मधले पैसे कार्डद्वारे एटीएम मधून घेणं. ठीक आहे, क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड काय नाही. डेबिट कार्ड म्हणजे आपलं एटीएम कार्ड, एवढं लक्षात ठेवा. क्रेडिटचं काही नाही. क्रेडिट म्हणजे पैसे कार्डद्वारेच भेटणार, फक्त ते कर्जाने भेटलेले असतात. आणि हे डेबिट कार्डमध्ये हे पैसे आपलेच असतात, एवढा फरक आहे. एटीएम म्हणजे काय? ऑटोमेटेड टेलर मशीन, किंवा याला ऑटोमॅटिक टेलर मशीन पण म्हणायचं, ऑटोमेटेड टेलर मशीन पण म्हणायचं. टेलर कुठून आला? कपडे शिवतो तो टेलर. टेलर म्हणजे काय असतं माहिती का? बँकेतला कॅश काउंटर जो असतो का, कॅश काउंटरवरती कॅशियरकडं एक अकाउंट असतं. त्या अकाउंटमध्ये तो पैसे टाकलेले असतात बँकेकडचे. त्याच्यातून तो लोकांना पैसे देतो किंवा लोकांचे आलेले त्याच्यात टाकतो. ते जे अकाउंट असतं त्याला टेलर म्हणतात. बँकेच्या कॅशियरकडे जे अकाउंट असतं त्याला टेलर म्हणायचं. आणि मग हे कॅशियर सांभाळतो ॲक्च्युअल फिजिकल बँकेतलं टेलर. पण कॅशियरच्या जागी ते ऑटोमॅटिक चालायला लागलं तर त्याला काय म्हणायचं? ऑटोमॅटेड टेलर मशीन येते शेवटी, म्हणून त्याला एटीएम म्हणायचं. म्हणजे कॅशच काउंटरच झाला तो, त्याच्यात लोक पैसे पण टाकणार पैसे पण काढणार. टेलरचा अर्थ करा कॅश काउंटर थोडक्यात. पुढं ठीक आहे. आता हे बाकीच्या काही गोष्टी सांगत नाही, मुद्द्याला येऊ. मुद्द्याला आलो की मुद्दल इज इक्वल टू व्याज प्लस रास. हे कधीच विसरायचं नाही. याचा अर्थ काय? जे मागायचे होते का ज्यांच्याकडे पैसे जास्त आहे त्यांची जी अमाऊंट ते बँकेत जमा करणार त्याला काय म्हणायचं? मुद्दल. इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणायचं? प्रिन्सिपल. ओके, प्रिन्सिपल. मुद्दल म्हणजे काय? प्रिन्सिपल. हे प्रिन्सिपल ते काय करणार? बँकेत जमा करणार. आणि बँक त्याच्यात काय देणार? 1 वर्षांनी 2 वर्षांनी व्याज मिळवणार. बँक व्याज देणार. म्हणजेच काय? इंटरेस्ट. व्याज म्हणजे काय? इंटरेस्ट. माहीत नसतं ते वरती कुठंतरी लिहून ठेवा. आणि मुद्दलीत व्याज भेटल्यानंतर जी अमाऊंट बनते त्याला रास म्हणायचं. त्यालाच इंग्लिशमध्ये अमाऊंट म्हणायचं, अमाऊंट, किंवा मराठीत रास म्हणायचं. हे समासाच्या वरती कुठंतरी लिहून ठेवा. आणि लक्षात, आता माझ्याकडं 1 लाख रुपये आहेत. माझ्याकडे 1 लाख रुपये आहेत म्हणजे ती काय झाली? माझी मुद्दल झाली. समजलं? इंग्लिशमध्ये माझं काय झालं? प्रिन्सिपल झालं. प्रिन्सिपल PAL आणि PLEचा अर्थ वेगळा आहे. मग मी काय केलं? बँकेत जमा केले 1 लाख रुपये. एवढी केली फिक्स डिपॉझिट बँकेत 1 लाखाची. बँक म्हणलं आम्ही तुम्हाला 1 लाखाला 1 वर्षाला 10% व्याज देऊ. 10% म्हणजे 1 लाखामागं 10,000 रुपये. मग 10,000 रुपये जे जास्तीचे बँक देणार आहे मला. 1 लाख मी गुंतवले, मला बँक देताना 1,10,000 देणार 1 वर्षानंतर. मग हे 10,000 बँक मला जास्ती देणार. ते 10,000 जास्तीची अमाऊंट काय झाली? व्याज. त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणायचं? इंटरेस्ट. आणि मग मला किती अमाऊंट भेटणार 1 वर्षांनी? माझी स्वतःची 1 लाख तर भेटणार, प्लस हे 10,000 व्याजाचे. म्हणजे मुद्दल तर भेटणार, प्रिन्सिपल तर भेटणार, प्लस व्याज पण भेटणार, इंटरेस्ट पण भेटणार. मग 1,10,000 भेटणार मला असे टोटल मुद्दलीचे आणि व्याजाचे पकडून. टोटल अमाऊंटला काय म्हणायचं? रास. इंग्लिशमध्ये अमाऊंट. इथपर्यंत कळालं? प्रिन्सिपल, इंटरेस्ट आणि अमाऊंट. ठीक आहे. आता हे किती टक्क्यांनी किती काय ते आपण ते फॉर्म्युला वगैरे मदत वगैरे 100 वापरायचा नाही. कसं वापरायचं स्कॉलरशिपसाठी ते आपण पाहायचं. आता आपण सरळ काय कशाचा वापर करणार आहे? आता कशाचा वापर करणार आहे आपण? समप्रमाणाचा. ठीक आहे. गणित वाचा. इथून पुढे जरा व्यवस्थित लक्ष द्या. आता हे कामाच्या गोष्टी स्कॉलरशिपसाठी. स्कॉलरशिप नाही, इव्हन पुढच्या प्रत्येक कॉम्पिटेटिव्ह परीक्षेसाठी ह्या कामाच्या गोष्टी तुमच्यासाठी. नेहाने दुचाकी वाहन घेण्यासाठी जसं 12 दराने बँकेकडून ₹50,000 कर्ज घेतले. 1 वर्षानंतर ती बँकेस किती रक्कम परत करेल? कसं असतं? दर साल दर शेकडा 12. 10/12 म्हणजे काय? दर साल दर शेकडा 12 दराने. दर साल म्हणजे प्रत्येक वर्षी. हे दशे हा शब्द बऱ्याच वेळा येईल तुम्हाला. दर साल म्हणजे काय? प्रत्येक वर्षाला. दर शेकडा. दर म्हणजे काय? दर आणि शेकडा. दर म्हणजे काय? इंटरेस्ट रेट. दर म्हणजेच काय? रेट. हा शेकडा मागं म्हणजे 100 मागं रेट किती आहे? प्रत्येक वर्षाला 100 मागं रेट किती असा त्याचा अर्थ होतो. म्हणजेच दर साल दर शेकडा 12 दर. 12 दर म्हणजे
12 हे जास्तीचे रुपये भेटणार आहे किती मागं? दर शेकडा प्रत्येक 100 मागं. 100 मागं हे 12 रुपये एका वर्षाला, दर साल, एका वर्षाला 12 जास्तीचे भेटणार आहे. लक्षात, दसाचा अर्थ कळाला, दर साल म्हणजे एका वर्षाला 12 आणि दशे म्हणजे 100 पैकी. इथपर्यंत कळालं. आता हे असं म्हणणार मी, दसा दशे 12 आहे ना, म्हणजे एका वर्षानंतर 100ची अमाऊंट माझी किती होणार आहे? मला 12 रुपये जास्तीचे व्याज भेटणार आहे. म्हणजे माझी अमाऊंट किती होणार? 100ची 100 माझी मुद्दल प्लस माझं व्याज 12, इंटरेस्ट 12 म्हणजे 100 आणि 12 112 होणार आहे. इथपर्यंत कळालं. तर बँकेकडून रुपये 50,000 रुपये कर्ज घेतले. एका वर्षानंतर ती बँकेस किती रक्कम परत करेल? आता तिने 12% दराने, म्हणजे जर 100 घेतला असेल तर 112 होणार. ही एक भाषा झाली. पण ऍक्च्युअली तिने किती घेतले? त्यांनी दिलेली भाषा काय? न्यायाधीशाचा किंवा घेण्यासाठी बँकेकडून किती रुपये घेतले? 12 दराने, म्हणजे 100 घेतले तर तिला 112 देणे. पण तिने ऍक्च्युअली किती घेतलेत? 50,000 घेतलेत कर्ज. मग 50,000ला किती? एक तर एक्स म्हणायचं, तिरकस गुणाकार करायचा. पण आपण समप्रमाणात काय शिकलोय? प्रश्नचिन्हाकडे जायचं, याच्याकडून याच्याकडं आणि याच्याकडून याच्याकडं. आता जे दिलंय म्हणजे 100चे किती होतात? 112 असं म्हणायचं. 100 डिनॉमिनेटरला, 112 न्यूमरेटरला. 100चे 112 तर 50,000चे किती? हे जर लिहिता आलं नाही तुम्हाला, हा बाण जर कळाला नाही, तर याच्या मागचे लेक्चर पहा. समप्रमाण, व्यस्त प्रमाण, काय भागीदारी, पार्टनरशिप, तर तुम्हाला समजेल. आलं लक्षात? 100चे 50,000, 100चे किती झाले? 112. तर 50,000चे किती? 2 शून्याला 2 शून्य गेले. किती आले उत्तर? 112 गुणिले 500. 2 शून्य तसेच म्हणले. 5 दुणे 10, हातचा 1, 5 1 5 आणि 1 6, 5 1 5, 56,000. म्हणजे 50,000ची तिला आता किती नाही परत? किती रक्कम परत देईल ती? 56,000. बघा उत्तर काय आले. 56,000 आले. त्यांनी कसं काढलं? त्यांनी वापरलं सूत्र मदक भागिले 100. नाही, मदक भागिले 100, त्यांनी पण हेच वापरलं. सरळ आपलं 100चे 12 तर 5,000चे 50,000चे किती? आधी व्याज काढलं आणि नंतर व्याज मिळवलं. हे सूत्र वापरलं नंतर, रास प्लस व्याज. पण आपण काय केलं? आपण समप्रमाणात जे शिकले ते गोष्टी पाहिल्या आपण. आलं लक्षात? लक्षात येते? आता मला एक दुसरी गोष्ट सांगा. इथंच मी दुसरी गोष्ट तुमच्याकडून क्लिअर करून घेणार आहे. आपण काय पाहिलं होतं? आता दर साल दर शेकडा म्हणजे 100चे किती होतात? एका वर्षाने 112. तर आपल्याला एका वर्षाने 50,000चे विचारले, तर म्हणून 50,000चे आपण एका वर्षाने किती असं काढलं प्रश्नचिन्ह. मग 100चे 112 असं प्रश्नचिन्हाकडे जातो. तर 50,000चे किती? 100चे 112 तर 50,000चे किती असं सोडवलं. पण हे 112 किती होतात? एका वर्षाने होतात. 2 वर्ष जर त्यांनी ते व्याजाने दिलं, 2 वर्षासाठी, 2 वर्षांनी ह्यांनी वापरलं तर ते किती रुपये होतील? आता दर साल दर शेकडा, दर साल म्हणजे काय? प्रत्येक वर्षी 12 आहे. मग पहिल्या वर्षी 12 झाले 1 इयरला, दुसरं वर्ष आलं 2 इयरला, अजून 12 वाढले, म्हणजे 12 आणि 12 24 झाले. 100त जे वाढणार ते 100त बेसमध्ये वाढणार आहे, मुद्दलीत. म्हणजे 112 वरती अजून 12 वाढले, दुसऱ्या वर्षीचे 12, प्रत्येक वर्षीचे 12 12 असतात, म्हणजे 124 झाले. तिसऱ्या व 3 वर्षासाठी दिलं तर किती होणार? 12 12 24, 12 36, 136 होणार. म्हणजे 12चा पाडाच तयार होणार. 5 वर्षासाठी दिले तर 4 वर्षासाठी, हे 5 वर्षासाठी, 4 वर्षासाठी 12 चोक 48 आणि 5 वर्षासाठी 12 पंचे 160. म्हणजे 100चे 160 होतात. तर 5 वर्षासाठी 50,000चे किती? मग आपण असं लिहिणार 100चे 160 5 वर्षासाठी, तर 50,000चे किती? म्हणजे वर्ष जर बदललं, 1 वर्षाचे 2 वर्ष झाले, तर आपला काय तयार होतो? पाडा तयार होतो. हे फक्त सरळ व्याजाच होतं, कारण सरळ व्याज हे फक्त हे प्रिन्सिपल अमाऊंट आहे, मुद्दल आहे, याच्यावर आकारलं जातं. पहिल्या वर्षी ठीक आहे, 100चे 112 झाले. मग दुसऱ्या वर्षी असं नाही म्हणायचं, दुसऱ्या वर्षीचं व्याज हे 112 पकडायचं, 12 112 नाही पकडायचं, हे 100 पकडायचं. 100वरती दुसऱ्या वर्षीसाठी अजून 12 पकडायचे. जर 112वर पकडलं तर ते होतं व्याजावरती व्याज, त्याला चक्रवाढ व्याज म्हणतात. तो टॉपिक आता आपल्याला नाहीये, आपल्याला फक्त सरळ व्याज म्हणजे आपण पाडा तयार करायचा फक्त. आणि लक्षात, जर वर्ष बदलली तर कसं 100ची अमाऊंट बदलते. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहायचा.
काय म्हणले? आकाशने 10 8,000 बँकेत 25,000 रुपये 3 वर्षांसाठी ठेव म्हणून ठेवले. किती वर्षासाठी? 3 वर्षासाठी. 8,000 म्हणजे 100चे किती होणार आहे? 108 होणार. किती? दर साल एका वर्षासाठी. पण ठेवलेत किती? 3 वर्षासाठी. एका वर्षासाठी 108, दुसऱ्या वर्षी 116 आणि तिसऱ्या वर्षी 8 2 16 8 त्रिक 24 124 होणार. म्हणजे 100चे 3 वर्षासाठी किती होणार? 124 होणार. इथपर्यंत कळालं 100चे 124. तर त्याला प्रत्येक वर्षी किती व्याज मिळाले? किती रुपये ठेवलेत? 25,000 रुपये ठेवलेत. एकूण किती व्याज मिळाले? प्रत्येक वर्षी किती मिळणार? 8 भेटणार. 100वरती किती भेटणार आहे? 100वरती जास्तीचे 8 वाढणार आहे. म्हणजे 100वरती 8 व्याज भेटणार आहे. प्रत्येक वर्षी विचारले ना किती? प्रत्येक वर्षी. तर 25,000वरती किती? किती? असं एक्स म्हणा किंवा प्रश्नचिन्ह ठेवायचं. 100चे किती? 8. 100वर 8 व्याज भेटतं. तर 25,000वरती किती? 2 शून्याला 2 शून्य गेले. हा 1 शून्य आणि 25 8 200. 2,000. प्रत्येक वर्षी किती भेटलं? 2,000. असं किती वर्ष ठेवलंय? 3 वर्ष. मग एक तास काढा आता. 100चे 3 वर्षानंतर 124 होतात. म्हणजे 100चे 3 वर्षानंतर 124. तर ठेवलेत किती? 25,000चे किती? किंवा 2,000 हे एका वर्षी काढलेत. तर आपले असे वर्ष किती? 3 वर्ष. म्हणजे ह्या वर्षी 2,000, पुढच्या वर्षी 2,000, त्याच्या पुढच्या वर्षी 2,000. म्हणजे बेत्रिक 6,000. म्हणजे दुसरं उत्तर किती झालं? 6,000. पहिलं उत्तर 2,000, दुसरं उत्तर 6,000. किंवा मग 100चे 3 वर्षानंतर किती होणार आहे? 124. तर 25,000चे किती? हे परत मांडायचं. मांडायला शिकलोय ना आपण. 100चे किती? 124 होतात. तर 25,000चे किती? आपल्याला काय विचारले? 3 वर्षाचं व्याज विचारलंय. 100चे 124 काय होती? अमाऊंट होती, मुद्दल होती, टोटल रास होती तयार. मुद्दल नाही, सॉरी, अमाऊंट होती म्हणजे टोटल रास तयार होती. पण व्याज किती होतं? 100चे 124 होते. त्याच्यातले 100 मुद्दल आहे. म्हणजे व्याज किती उरलं? उरलेलं वरचं 24 रुपये. म्हणजे 100चे किती झाले? हे ना व्याज काढायचे आपल्याला फक्त. 100चे 24. तर 25,000चे किती? 2 शून्य 2 शून्य गेले. 24 गुणिले 250. हा शून्य तसाच. आणि 25 100 हा 10. 25 गुणिले 50 50 आणि 60. किती आलं? 6,000. इथं पण आपलं किती आलं? तर 6,000. म्हणजे एक उत्तर 2,000 आहे आणि एक उत्तर 6,000 आहे. या लक्षात? हा बघा, 2,000 पहिलं उत्तर व्याज मिळेल 1 वर्षासाठी आणि 3 वर्षासाठी बेत्रिक 6,000 रुपये. समजलं? तिथं सूत्र दिलंय त्यांनी. काय दिलंय सूत्र? एकूण व्याज इज इक्वल टू मदक, मुद्दल, दर, काळ. इंग्लिशमध्ये प्रिन्सिपल, टाइम, काळ म्हणजे टाइम आणि दर म्हणजे रेट. PNR का PRN काहीतरी आहे ना ते. ठीक आहे. हे सूत्र आपल्याला स्कॉलरशिपला वापरायचं नाही. आपल्याला रेशो प्रोपोर्शनने सोडवायचं आहे. एकूण व्याज इज इक्वल टू मदक भागिले 100. येथे मदक दिलेलं आहे, मुद्दल, व्याजाचा दर, काळ. पण आपल्याला ते सूत्र काय वापरायचं नाही. आता बघा, हे प्रश्न सोडवा. पॉज करून सोडून बघा. कोणत्या पद्धतीने? मदक भागिले ह्या पद्धतीने नाही, आपल्या पद्धतीने. आपली पद्धत काय? समप्रमाणाची. का? तो वेळ वाचतो आणि दुसरी गोष्ट, त्याच गोष्टी रिपीटेड झाल्या ना पटपट उत्तर येतात. प्रत्येक टॉपिकमध्ये ह्याच गोष्टी, रेशो प्रोपोर्शन म्हणजे समप्रमाण, व्यस्त प्रमाण आणि शेकडेवारी म्हणजे पर्सेंटेज. काय लिहिले तर संदीप भाऊने मुलाच्या शिक्षणासाठी 10,000 8.1/2. 8.1/2 म्हणजे किती? 8.5. हे कळलं? म्हणजेच 8 दुने 16 आणि 17/2 असा अर्थ होतो. याचा गुणाकार करायचा. पूर्णांक जे आणि छेद जे. 8 दुने 16 आणि 17. 17 भागिले 2. 2 16. खाली उरला 1 करून घेतला शून्याचा 2 म्हणजे 8.5 झाले. हे तुम्हाला समजलं असं. 8.5 म्हणजे 8.5%. 12,000 रुपये शैक्षणिक वर्षासाठी 4 वर्षासाठी घेतले. त्यांनी ती मुदल संपली तेव्हा बँकेला एकूण किती रक्कम द्यायची? 100ची किती होणार? 1 वर्षाला किती होणार? 8.5 जास्तीचे मिळवले ना, म्हणजे 108.5 होणार. पण किती वर्षासाठी घेतले? 4 वर्षासाठी. 1 वर्षासाठी 108.5 आहे. म्हणजे 8.5 जास्तीचं एका वर्षाला आहे. तर 4 वर्षाला किती? याला 4 निघून झाल्यानंतर 4 वर्षाचं भेटेल. तोंडी कसं गुणणार आहे? 4 पंचे 20, 2, 8 चोक 32, 33 34 आणि हा 1 पॉईंट गेले म्हणजे 34 होणार आहे. म्हणजे 100चं किती होणार आहे?
8.5 ह्या वर्षी, 8.5 दुसऱ्या वर्षी, 8.5 तिसऱ्या वर्षी, 8.5 चौथ्या वर्षी, असं 8 दुणे 16 आणि 17, 17 दुणे 34. 34 व्याज होणार आहे. 100 34 व्याज म्हणजे मुद्दल किती होणार? 100 34 व्याज म्हणजे 100 34 जास्त म्हणजे 100 आणि 34 134. आलं लक्षात? म्हणजे 100 किती रुपये झाले? 134. तर आपल्याला काय विचारलंय? 12,000 रुपये त्यांनी घेतले होते. 12,000 नाही, किती? 1,20,000 आहे. तर 1,20,000 किती काढायचं? सोडायचं आपलं, प्रश्नाकडे जायचं, प्रश्नचिन्हाकडे बाण मारला, इकडे बाण मारला. 100 किती झाले आता? 134. तर 1,20,000 किती? इथे आपल्याला काय विचारलं? एकूण किती रक्कम परत करायला लागेल? किती रक्कम? एकूण रक्कम किती होणार? 100 134 होणार. जर व्याज विचारलं असतं आपण काय केलं असतं? नुसते 34 पकडले असते. 100 34 तर 1,20,000 किती? पण आपल्याला एकूण रक्कम विचारली म्हणजे 134 पकडणे. 100 134 तर 1,20,000 किती? ह्या 2 शून्याला हा 2 शून्य गेले, हे 2 शून्य आहे तसे मांडले. 12 चोक 48, 48 4 12 36 36 आणि 4 40 40 4 12 12 आणि 4 16 किती आले? 1,60,800. नाही का उत्तर? 1,60,800. सरळ व्याजाचा फायदा कळाला? इथं सराव संच दिलाय. आपला पार्टनरशिप मधला पण सराव संच राहिलाय, तो एक आणि हा एक, हे 2 सराव संच आपण बघूयात. त्याच्या आधी त्यांनी दिलेलं उदाहरण असलं तर अजून उदाहरणं सोडूयात. इथे एक उदाहरण दिसतंय. काय म्हणलं हे उदाहरणात? उन्मेषने काही रक्कम 5 वर्षासाठी सरळ व्याजाने कर्जावर घेतली. व्याजाचा दर 9 आहे. दर सालाला 9 आहे. किती वर्षासाठी घेतले? 5. म्हणजे टोटल किती झाले? 9 45 व्याज झालं. किती वरती? 100 45 व्याज झालं. किंवा 100 मुद्दल किती झाली? 100 मुद्दल प्लस व्याज 45, असं 100 प्लस 45 145 मुद्दल झाली. 2 भाषेतून निघाल्या. पण नुसतं व्याज विचारलं तर हे वरचं वापरायचं, 100 45 व्याज होते. आणि जर मुद्दल विचारली व रास विचारली किंवा अमाऊंट विचारली तर 100 टोटल 145 होतात. जसं विचारलं तसं. पण 45 काय कळालं? एका वर्षासाठी 9 रुपये 100 मागं. तर आपल्याला विचारलं किती? 5 वर्षांसाठी. मग एका वर्षासाठी 9, दुसऱ्या वर्षासाठी परत 9, तिसऱ्या वर्षासाठी परत 9, चौथ्या वर्षासाठी परत 9, 5व्या वर्षासाठी परत 9, असे 1 2 3 4 5 9 5 वेळा मिळवायचे म्हणजे 9 5 45. काय अडचण? त्याने मुदतीअखेर किती? 17,400 रुपये परत केले. तर त्याने किती कर्ज घेतले? आता एकूण किती रक्कम परत केली? 17,400. आपल्याला तर किती कर्ज घेतले हे विचारले. आता बघा, एकूण रक्कम म्हणजे एकूण मुदतीअखेर एकूण रक्कम म्हणजे काय? त्यांनी अमाऊंट म्हणजे 100 145 हे पकडलंय त्यांनी. आता 100 एकूण रक्कम किती होणार आहे? 5 वर्षानंतर 9 वर्ष दर साल तसे 9 वर्ष, तर 5 वर्षानंतर 9 5 45 होणार आहे. म्हणजे 100 145 होणार आहे. एवढं तिथपर्यंत कळालं. आणि त्यांनी परत किती केले एकूण? 17,400. 17,400 घेतलेले माहित नाही आपल्याला, घेतलेले काढायचे. घेतलेले आपण 100 मानले, आपल्या लक्षात द्या, घेतलेले 100 मानले तर परत किती करणार? 145. आणि परत केलेली अमाऊंट त्यांनी दिलेली 17,400. म्हणजे काहीतरी घेतलं असेल ते XYZ, ते एक्सचे किती होणार आता? 17,400. लक्षात? म्हणजे 17,400 परत केलेली अमाऊंट आहे ती इक्वल टू 145 आहे. 145च्या खाली ती आली 17,400. 100 किती झाले? 145 झाले. तशी कोणती तरी XYZ अमाऊंट आहे, एक्स अमाऊंट मानली, त्याची किती झाली? 17,400. कारण मुदत अखेर एवढे परत केलेत. हे मांडायला कळालं का? मग याच्यापासून सर आपलं सरळ व्याजाचं शिकलोय आपण. कशात? समप्रमाणात. ते सोडायचं फक्त. प्रश्नचिन्ह कुठे? इथे एक्सची किंमत काढायची म्हणजे इथालची काढायची, म्हणजे हा प्रश्नचिन्ह आहे. प्रश्नचिन्हाकडे जायचं. कुठपासून? इथपासून असा बाण आला, इकडं असा डायरेक्शन. मग ही डायरेक्शन कशी झाली? अशी झाली. याचाच अर्थ काय? 145 किती झाले? 100. तर 17,400 किती? बाणाकडून जे जातो ना, जिकडून जातो म्हणजे 145 100 होतात. म्हणजे 145 डिनोमिनेटरला येतो, 100 न्यूमरेटरला येतो. हे आपण समप्रमाणात पाहिले. बघून घ्या. समप्रमाण व्यस्त प्रमाण हे दोन्ही टॉपिक बघून घ्या. कसं लिहिलं? 145 100 प्रश्नचिन्ह करत होते. तर 17,400 किती? हे जर थोडंसं समजायला अवघड जरी असलं तरी समजून घ्या, कारण ह्याच्यामुळे परीक्षेत खूप वेळ वाचणार आहे आणि गणित पटपट सुटणार आहे. याला सोडवायचं आहे. कितीचा भाग जातोय?
5 देऊन बघू. 5 दुने 10 0. 5 दुने 10 खाली उरले 4, 5 9 45 29. 29 पाडे ना. 29 किती? 30 180. 3 18 180. मग 29 174 होणार ना. आणि 2 शून्य तसे वरती. म्हणजे किती आलं? 20 गुणिले 600. म्हणजे 1 2 3 शून्य पुढे मांडले आणि 6 दुने 12. 12,000 रुपये त्यांनी व्याज घेतलं होतं, असा अर्थ झाला. म्हणजेच एकची किंमत 12 झाली, म्हणजे 12,000चे 17,400 झाले. ऐक उत्तर 12,000 रुपये कर्ज. किती सोपं आहे. परीक्षेत तुम्ही काय मांडणार? फक्त 100चे किती होतात? 9 45 म्हणजे 145 होतात. तर जी होणारी अमाऊंट दिली म्हणजे इथालची काढायची, होणारी इथालचं प्रश्नचिन्ह मानलं आणि त्याचे किती होणार? 17,400. मग परत आपण प्रश्नचिन्हाकडे बाण करतो. हे मनातल्या मनातच बाण करायचं असा. 145चे 100 होतात, तर 17,400 किती? 145चे 100 डिमिनेटरचे न्युमिरेटर, तर 17,400 किती? पटकन गुणाकार केला, भागाकार केला, उत्तर भेटलं. किती वेळ वाचला? आणि 41 सराव संच दिलाय परत. आणि नंतर हे टॉपिक संपतोय. म्हणजे 41 सराव संच, 40 सराव संच, हे दोन राहतात. ते याच्यातलं एक गणित बघू आपण पहिलं आणि नंतर थांबू. बाकी 40 41 दोन्ही सराव संच पाहू. आता फक्त एक गणित पाहू. पहिलंच पाहू. काय म्हणलं याच्यात? 17,000 रुपयांचे 2 वर्षांचे व्याज 340 होते. तर व्याजाचा दर विचारलाय. आता आपल्याला अमाऊंट दिली 1700 रुपयांचे, किती होते? 340 व्याज होता. जे दिले ते म्हणा ना, 1700चे ते आपल्या 100ची भाषा दिली नाही, व्याजाचा दर दिलाच नाही, पण 1700चं काहीतरी होते, 340 होते, ते दिले ना. म्हणजे 1700चे किती झाले? 340 व्याज झालं. तर आपल्याला कितीचं काढायचंय? जसे काढायचे, 100चं काढायचे, पण 2 वर्षासाठीचं हे दिलेलं आहे. तर आपल्याला किती? 1 वर्षासाठीच करायचे. दर शेकडा किती असेल? ठीक आहे. 1700चं 340 होतं, 100चं किती हे काढू शकतो आपण. इथं प्रश्नचिन्ह मानला, प्रश्नचिन्हाकडे जायचं, बाण करायचा. मग 1700चे 340, तर 100चे किती आलं? हे सोडवलं. 2 शून्याला 2 शून्य गेले, 17 1 17 17 34 हा 0 20. मग 100चे किती आले? 20 व्याज झालं. पण इथं एक मेक आहे, 20 पर्याय नाही येतात, असता तरी लगेच मारायचा नाही. इथं मेक काय आहे? 2 वर्षाचे व्याज दिले त्यांनी. म्हणजे 100 1700चं जे 340 होतं ना, ते 2 इयर्ससाठी होतं. मग 100चं जे 20 आले ना आपलं, ते पण 2 इयर्ससाठी आले. मग 2 वर्षासाठी 20 आहे, तर प्रत्येक वर्षासाठी किती? पहिल्या वर्षासाठी 10, दुसऱ्या वर्षासाठी 10, असं 10 आणि 10 20. म्हणजे प्रत्येक वर्षासाठी किती झालं? 10. आणि तोच काय झाला व्याजाचा? जसा झाला 10%. पर्याय नंबर 4. समजलं? जे आहे ते फक्त रेशो प्रोपोर्शन मध्ये मांडलं. 100चे एवढे होतात, तर एवढ्याचे किती? आता त्यांनी 100चे नाही दिले एवढे होतात, 10% व्याजाचा जर दिलाच नाही, त्यांनी दिलं त्यांच्या रकमेचे 1700चे एवढे व्याज होते 340. मग 1700चे 340 होते, तर 100चं किती ते काढलं. 100चं किती आलं? 20 आलं. पण ते काय म्हणतात 2 वर्षाचं येते, हे 340 2 वर्षाचं आहे. म्हणजे आपलं जे 20 आलं ते पण 2 वर्षाचं आहे. मग ते 2 वर्षाचं 20 प्रत्येक वर्षी 10 देणं गरजेचं आहे आपल्याला. म्हणजेच तसं जसे 100चं एका वर्षासाठी किती झालं? 110. दुसऱ्या वर्षी 120, तिसऱ्या वर्षी 130, अशा पद्धतीने 140 150 जाणार. पण पहिल्या वर्षी ते 110 होतं, त्यातलं 100 जर मुद्दल सोडले तर ते 10 जास्तीच होतं, ते 10 व्याज जास्तीच असतं, तर 10% दर झाला त्याचा. समजलं? अजून एक गणित पाहिजे, 2 नंबरचं पाहू अजून एक, आणि मग थांबू आपण. तुम्हाला ना समजत आहे का नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा. युट्यूबला टाकतोय हा व्हिडिओ, कमेंटला टाका, किंवा व्हॉट्सअप नंबर आहे ना आपला, हा व्हॉट्सअप नंबर आहे, त्या व्हॉट्सअप नंबरला सांगा, समज टाका मला कमेंट. मी म्हणावं काय काय बघितलं, समप्रमाण हा चॅप्टर बघितला, त्यातलं बऱ्यापैकी समजलं, एवढं समजलं. व्यस्त प्रमाणात हे समजलं नाही, नंतर भागीदारीत हे समजलं, हे समजलं नाही. आणि आता काय चाललंय आपलं? सरळ व्याज. सरळ व्याज ही कमेंट नक्की करा. सरळ व्याज समजलं का नाही मी सांगितलेल्या गोष्टी, ह्या व्हॉट्सअप चॅनलला, ह्या व्हॉट्सअप नंबरला, ठीक आहे? किंवा कमेंटमध्ये विचारा, कमेंटमध्ये सांगा, मला फीडबॅक द्या फक्त, समजलं का नाही एवढंच. हा सर मला समजलं, एवढं एक वाक्य लिहिलं तरी चालेल. सर मला समजायला थोडं जड गेलं, एवढं एक वाक्य लिहिलं तरी चालेल. जर समजायला जड जात असलं जास्तीत जास्त जणांना, तर आपल्याला स्लोली जायला, हळूहळू जायला. काय म्हणलं या ठिकाणी?
3,000 रुपयांचे विशिष्ट दराचे विशिष्ट वर्षाचे व्याज 600 रुपये होते. तर 1,500 रुपयांचे तितक्याच दराचे तितक्याच वर्षाचे व्याज किती होईल? 3,000चे किती होतं? 600. 3,000चे 600 मांडलं तर 1,500चं विचारलंय. 1,500चे किती झालं? एवढं सोडायचं होतं. प्रश्नचिन्हाकडे जायचं. प्रश्नचिन्हाकडे गेलो आपण. म्हणजे 3,000चे 600 तर 1,500चे किती? 3,000चे 1,500 निम्मे म्हणजे 600चे पण निम्माच येणार 300. पर्याय नंबर 1. किंवा मग आपलं हे काय सोडवलंय ते समीकरणानुसार सोडवा. 2 शून्याला 2 शून्य गेले, ह्या शून्याला हा शून्य गेला, 3 एका 3 5 15, 0 6 5 30, 300 आलं. ठीक आहे. आपलं ग्रामज्ञान अकॅडमीचा चॅनल आहे यूट्यूबचा. सबस्क्राईब नक्की करा, शेअर नक्की करा मित्रांना जे 7वीच्या स्कॉलरशिपला बसणार आहे. आपली सुपर 30 बॅच जी 1 डिसेंबर 2025 पासून चालू होते. त्या बॅचमध्ये जॉईन व्हायचं असेल, सुपर 30 बॅचचा उद्देशच आपल्या स्टेट मेरिट लिस्टमध्ये येणं आहे. तर ह्या व्हॉट्सअप नंबरला आजच कॉन्टॅक्ट करा, व्हॉट्सअप करा. तुम्हाला ॲपची लिंक वगैरे दिली जाईल. त्या ठिकाणी आपले 1 डिसेंबरपासून 2025 पासून नियमित वर्ग चालू होतील. मी स्वतः बऱ्याच कॉम्पिटेटिव्ह एक्झाम क्लिअर केलेल्या आहेत. त्याच्यामुळं जे परीक्षेला जे लागतंय कमी वेळेत जास्तीत जास्त उत्तर भेटणार आहे तुम्हाला व्यवस्थित, त्याच गोष्टी शिकवणार आहे. ओके, ठीक आहे. थांबूयात का? कमेंटमध्ये जर व्हिडिओ हा पाहिला तुम्ही आत्ता हा मोमेंट पाहत असाल, अजून स्किप केलेलं नसेल, तर कमेंटमध्ये नक्की सांगा, सर मला सरळ व्याज समजलं किंवा सर मला सरळ व्याज समजलं नाही. ठीक आहे, मला फीडबॅक पाहिजे. थँक्यू. बाय. टेक केअर. हॅव अ ग्रेट डे.